ठाकरे बंधू एकत्र आल्यानं बाळा नांदगावकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। कालचा दिवस शब्दात मांडता येणार नाही असं नांदगावकर म्हणतात। संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलं याचा आनंद आहे, जे शक्य नाही ते शक्य झालं असं सुद्धा बाळा नांदगावकर म्हणतात। ठाकरे कुटुंबानं महाराष्ट्राला खूप दिलंय, बाळासाहेबांनी भाजपलाही खूप काही दिलंय असंही बाळा नांदगावकर म्हणाले। लोकशाही मराठी सोबत बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी संवाद साधला, पाहूया। काल ऐतिहासिक असा मेळावा, विजयी मेळावा पार पडलेला आहे आणि आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी सर आहेत। सर, विजयी मेळावा काल पार पडलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रासह तुमचं देखील हेच स्वप्न होतं, काय याबद्दल? नाही, खरं पाहता तो एक अविस्मरणीय क्षण होता, अवर्णनीय होता आणि तसं पाहिलं तर संपूर्ण मराठी माणसाला महाराष्ट्राला दिलासा देणारा क्षण होता। प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो एक ऐतिहासिक क्षण टिपण्याचा दिवस होता। समस्त मराठी माणूसच नव्हे तर महाराष्ट्रातला माणूस आनंदी झालेले आहेत। पण म्हणजे आज बाळासाहेब असते तर काय बाळासाहेबांना वाटलं असं, तो क्षण मी विचार करतो की काय साहेबांना वाटलं असतं। बाळासाहेब नाहीत पण निश्चितपणे स्वर्गातून बाळासाहेबांना खूप आनंद झाला असेल, कारण बाळासाहेबांना खूप वाटत होतं की माझी दोन्ही लेकरं माझ्यासोबत असावी म्हणून। मध्यंतरी त्यांनी या चिमण्यांना परत फिरायला अशी साथ पण घातली होती, पण काय ते नाही झालं शक्य। तर काय आहे, कधी कधी कसं असतं की असं म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत असं म्हणतात, नाही का? परंतु एक लक्षात घ्या, ह्या दोन तलवारी जर दोघांनी हातात घेतल्या तर शत्रूला निपचित करू शकतात, एवढं मात्र नक्की आहे ना। एका मानात जरी राहिल्या नाही तरी अशी शरदसारख्या माणसांनी राजकारणाचंच प्रत्येक वेळेला विचार करण्याची आवश्यकता नसते। शेवटी तुम्ही मराठी आहात, पक्षाची तुमची भूमिका जरी काही असलं तरी माय बोली आपली मराठी आहे, मातृभाषा मराठी आहे। तुम्ही आईला आईच बोलता, मम्मी बोलत नाहीत। त्यामुळे तुमच्या आईला जर कोण शिवीगाळ करत असेल तर तुम्ही आईला शिवीगाळ केलेली सहन कराल का? एवढ्या पुरता मर्यादित विषय आहे, त्याचा त्यांनी विचार करावा। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।